एकलव्य विद्यालय नंदुरबार. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वीच्या राज्यशास्त्राच्या तासाला आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण याआधी नागरिकशास्त्र इयत्ता 8वी पर्यंत शिकलो. या नागरिकशास्त्रामध्ये आपण साधारणतः काय काय विचार केला तर भारताचं संविधान, भारताची स्वराज्य संस्था आणि आपल्या देशाची शासन संस्था जी आहे याचा विचार आपण 8वी पर्यंत केला. आपण या शासन संस्थेमध्ये जी नागरी संस्था आहे, ज्याचे ग्रामपंचायतीशी आपण जोडले गेलेलो असतो, आपण नगरपालिकेशी जोडले गेलेलो असतो, आपण नगर परिषदेशी जोडले गेलेलो असतो आणि या सगळ्या शासन पद्धतीचा विचार आपण नागरिक शास्त्रामध्ये आतापर्यंत केला. पण विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला या वर्षापासून राज्यशास्त्राचा अभ्यास करायचा आहे. इयत्ता 9वी आणि 10वीच्या राज्यशास्त्रामध्ये आपल्याला भारताचे किंवा एखाद्या देशाचे जगाशी काय संबंध आहे, जगाशी का संबंध डेव्हलप करायचे असतात आणि त्या संबंधाचा फायदा त्या स्वतंत्र देशाला कशा पद्धतीने होतो याचा विचार आपल्याला राज्यशास्त्रामध्ये करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, भारताचे जगाशी असणारे संबंध जे आहेत त्याला म्हणतात परराष्ट्र संबंध. आपलं सार्वभौमत्व, आपलं स्वातंत्र्य टिकवून ठेवून सुद्धा आपण जगाशी जे संबंध जोडायचे आहेत, जे प्रस्थापित करायचे आहेत आणि त्याच्या आधारावर आपला आर्थिक विकास, आर्थिक उन्नती जी करायची आहे त्याचा विचार आपण राज्यशास्त्राच्या पाठामध्ये करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण भूगोलामध्ये जगाचा भौगोलिक नकाशा, जगाचं सगळं भौगोलिक वातावरण जे आहे आपण हे समजून घेणार आहोत. आपण इतिहासामध्ये सुद्धा तर जागतिक स्तरावर घडणाऱ्या सगळ्या ऐतिहासिक घटना, घडून गेलेल्या सगळ्या घटना यांचा इतिहासामध्ये आढावा घेणार आहोत. पण परराष्ट्र संबंध कशा पद्धतीने डेव्हलप करायचे आहेत, जगातल्या अन्य देशांच्या राज्यव्यवस्था कशा पद्धतीने आहे, भारताची राज्यव्यवस्था कशा पद्धतीने आहे याचा विचार आपल्याला राज्यशास्त्रामध्ये विद्यार्थी मित्रांनो करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, व्यक्ती हा परावलंबी आहे. व्यक्तीचं जीवन हे परावलंबी जीवन आहे. तसंच समाज व्यवस्थेचं जीवन सुद्धा परावलंबी असलेलं आपल्या लक्षात येत आहे. आणि हे परावलंबी जीवन जे आहे हे मानवाला आयात आणि निर्यात करायला भाग पाडतं, माणसाशी व्यवहार करायला भाग पाडतं. कारण तो परावलंबी असल्यामुळं, दुसऱ्यावर अवलंबून असल्यामुळं त्याला दुसऱ्याच्या मदतीची गरज ही नेहमीच भासत असलेली आपल्या लक्षात येते. विद्यार्थी मित्रांनो, मानव आपल्याला पण एखादी गोष्ट लागली तर आपण शेजारच्याकडे मदत घेतो, त्याला म्हणतो की मला सहकार्य कर. आणि या सहकार्याच्या आधारावर, देवाणघेवाणीच्या आधारावर आणि परस्पर कराराच्या आधारावर, सहकार्याच्या आधारावर मानवाचं जीवन हे स्वयंपूर्ण होत असलेलं आपल्या लक्षात आहे. आणि म्हणून ही स्वयंपूर्णता जी आहे ही करायची असेल तर परस्परावलंबन अवलंबून आहे. जसं ते मानवाच्या बाबतीत आहे तसंच ते समाज जीवनाच्या बाबतीत आहे, तसंच ते राज्याच्या बाबतीत आहे आणि तसंच ते सगळ्या राष्ट्रांच्या बाबतीतलं परस्परावलंबन असलेलं आपल्या लक्षात येते. आणि म्हणून ही देवाणघेवाण जी आहे, हे सहकार्य जे आहे याच्यातनं हे एका देशानं दुसऱ्या देशाला केलेलं सहकार्य आहे, एका देशानं दुसऱ्या देशाशी केलेला करार आहे, एका देशानं दुसऱ्या देशाशी केलेली देवाणघेवाण आहे. याच्यातनं एक व्यवस्था उभी राहते. त्या व्यवस्थेचं नाव आहे आंतरराष्ट्रीय व्यवस्था. विद्यार्थी मित्रांनो, याच्यात एक आंतरराष्ट्रीय व्यवस्था निर्माण होते. आणि आज जर जगाचा विचार केला तर अशी आंतरराष्ट्रीय व्यवस्थेच्या आधारावरच जग हे स्वावलंबी बनण्याचा प्रयत्न करत असलेला आपल्या लक्षात येतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, आखाती देशातनं आपण तेल मागवतो, आखाती देशामध्ये अन्नधान्यांचा पुरवठा आपण करतो. म्हणजे आयात आणि निर्यात ही दोन्हीच्या आधारावर आखाती देश आणि आपण पण स्वयंपूर्ण बनण्याचा प्रयत्न करत असलेलो आपल्या लक्षात येतो. विद्यार्थी मित्रांनो, या लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये आपण जर बघितलं तर अमेरिकेला आपण औषधाचा सप्लाय केलेला आहे, पुरवठा केलेला आहे. त्यांची जी नीड आहे, त्यांची जी गरज आहे, आपल्या देशामध्ये जी औषधाची व्यवस्था आहे ती पुरवण्याचं काम आपण केलंय. अमेरिकेनं वारंवार मागणी केलेली आपल्या लक्षात येते. एवढा विकसित देश, समृद्ध राष्ट्र असताना सुद्धा त्यांना आपल्याकडे असणाऱ्या
आरोग्याच्या सुविधांची गरज भासलेली आपल्या लक्षात येते आणि म्हणून आपण जरा ती पुरवठा केली, त्याच्यावर ते सॅटिस्फाय झाले, समाधानी झाले, ते सुद्धा बऱ्याच गोष्टी आपल्याला पाठवत आहेत. आणि म्हणून ही आंतरराष्ट्रीय या देवाणघेवाणीतून, या करारातून एक व्यवस्था उभी राहते. त्या व्यवस्थेचं नाव आहे आंतरराष्ट्रीय व्यवस्था. विद्यार्थी मित्रांनो, या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेची काही महत्वाची वैशिष्ट्य आहे, ती आपल्याला समजावून घ्यायची आहे. काय वैशिष्ट्य आहे? परस्परावलंबन हे पहिलं वैशिष्ट्य आहे. परस्परावलंबन म्हणजे काय? दुसऱ्यावर अवलंबून राहणं. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की एक व्यक्ती जसा दुसऱ्या व्यक्तीवर अवलंबून असतो, तशीच एक व्यवस्था दुसऱ्या व्यवस्थेवर, एक राजकीय व्यवस्था दुसऱ्या व्यवस्थेवर अवलंबून असते. आणि म्हणून एक देश दुसऱ्या देशावर अवलंबून असतो, त्यालाच परस्परावलंबन असं म्हणतात. आणि ह्या परस्परावलंबनातून हे परस्परावलंबन जर पूर्ण करायचं असेल तर आंतरराष्ट्रीय स्तरावर परराष्ट्र संबंध डेव्हलप करावे लागतात. आणि म्हणून स्वतःच्या देशाचं स्वावलंबन, स्वतःच्या देशाचं सार्वभौमत्व, स्वतःच्या देशाचं संविधान सांभाळता परराष्ट्र संबंध आपल्याला डेव्हलप करावे लागतात. आणि म्हणून हे परराष्ट्र संबंध जे आहेत, या परराष्ट्र संबंधामध्ये काय असतं तर परराष्ट्र संबंधामध्ये प्रत्येक देशाची पॉलिसी असते आणि या पॉलिसीच्या आधारावर आपण दुसऱ्या देशाशी कसे संबंध ठेवले पाहिजेत याचा विचार त्यांनी संविधानाच्या चौकटीत केलेला आपल्या लक्षात येतो. आणि म्हणून आपल्या देशाला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 साली मिळालं, तेव्हापासून आजपर्यंत परराष्ट्र संबंध आपण चांगल्या पद्धतीने डेव्हलप करण्याचा प्रयत्न केलेला आपल्या लक्षात येतो. आणि याच आधारावर आपण स्वयंपूर्ण बनण्याचाही प्रयत्न आपण केलेला आपल्या लक्षात येतो. विद्यार्थी मित्रांनो, ही झाली आंतरराष्ट्रीय व्यवस्था. पण ही आंतरराष्ट्रीय व्यवस्था बनण्यासाठी काही घडामोडी घडलेल्या आपल्या लक्षात येतात. आणि या घडामोडीच्या आधारावर, या घडामोडी जर समजावून घ्यायचं असेल, आजचं जग जर समजावून घ्यायचं असेल तर मागच्या शतकामध्ये अनेक घटना घडून गेलेल्या आपल्या लक्षात येतात. आणि या घटना कोणत्या होत्या घटना? विद्यार्थी मित्रांनो, मागच्या शतकामध्ये एक 2 प्रमुख घटना घडल्या. ते प्रमुख घटना म्हणजे पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध असलेलं आपल्या लक्षात येतं. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर विचार केला तर हे पहिलं महायुद्ध इसवी सन 1914 ते 1918 या कालखंडामध्ये झालेलं आपल्या लक्षात येतं. हे जे पहिलं महायुद्ध झालं किंवा हे दुसरं महायुद्ध 1939 ते 1945 या दरम्यान झालेलं आपल्या लक्षात येतं. आणि या मागच्या शतकामध्ये घडलेल्या ज्या 2 प्रमुख घटना आहेत, याच्यातनं सगळं जग बदललेलं आपल्या लक्षात येतं. आणि म्हणून या घटना समजावून घेणं, या घटनेचे आर्थिक, या घटनेचे राजकीय, या घटनेचे सामाजिक परिणाम जे आहेत, हे परिणाम आपण समजावून घेण्याची आवश्यकता आहे. आणि आजचं जग जे आहे त्याला या घटना कारणीभूत असलेल्या आपल्या लक्षात येतात. विद्यार्थी मित्रांनो, त्या कालखंडामध्ये ते जर जग, त्या कालखंडामध्ये युरोपला खूप महत्व होतं. ज्या कालखंडात पहिलं महायुद्ध घडलं त्या कालखंडामध्ये युरोपला प्रचंड महत्व असलेलं आपल्या लक्षात येतं. का बरं महत्व होतं? कारण युरोप खंडातल्याच या महासत्ता आफ्रिका आणि आशिया खंडामध्ये साम्राज्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असलेले आपल्या लक्षात येतात. हे साम्राज्य प्रस्थापित म्हणजे वसाहती निर्माण त्यांनी केलेल्या होत्या. आणि या वसाहतीच्या आधारावर जगातल्या अनेक राष्ट्रांच्यावर स्वतःचं साम्राज्य प्रस्थापित करण्याचा आणि दुसऱ्या राष्ट्राला गुलाम बनवून त्यांचं आर्थिक शोषण करण्याचा प्रयत्न या युरोप खंडातल्या अनेक राष्ट्रांनी केलेला आपल्या लक्षात येतं. म्हणून युरोप खंडातल्या राष्ट्रांना महत्व त्या कालखंडामध्ये आपल्या असलेलं आपल्या लक्षात येतं. 1900 याच साम्राज्य विस्ताराच्या भूमिकेमुळेच पहिल्या महायुद्धाची निर्मिती झालेली आपल्या लक्षात येते. आणि या भूमिकेतून पहिलं महायुद्ध झालं ते भयानक आर्थिक आणि सामाजिक परिणाम झालेले आपल्या लक्षात येतात. जीवित आणि वित्तहानी या कालखंडात प्रचंड झालेली आपल्या लक्षात येते. अनेक जणांना बळी द्यावा लागला. अनेक राष्ट्र, जी राष्ट्र सहभागी होती पहिल्या महायुद्धामध्ये, त्या राष्ट्रांची प्रचंड आर्थिक हानी झालेली आपल्या लक्षात येते. जीवितहानी प्रचंड प्रमाणात झालेली आपल्या लक्षात येते. आणि म्हणून या सहभागी राष्ट्रांना आर्थिक नुकसान प्रचंड सहन करावं लागलं. अर्थव्यवस्था देशांच्या कोसळल्या. देशांच्या भौगोलिक सीमा बदललेल्या आपल्या लक्षात येतात.
आणि माणसांची म्हणजे देशाची अर्थव्यवस्था बिघडली की सामान्य माणसाची कौटुंबिक अर्थव्यवस्था बिघडते. आणि म्हणून त्या कालखंडामध्ये मनुष्यहानी तर प्रचंड प्रमाणात झालीच, पण अर्थव्यवस्था सुद्धा बदललेली आपल्या लक्षात येतात. बघा, पहिल्या महायुद्धामध्ये जर आपण बघितलं तर सहभागी राष्ट्र कोणकोणते होते, तर 2 गट पहिल्या महायुद्धामध्ये पडलेले आपल्या लक्षात येतात. एक गट होता मित्र राष्ट्रांचा आणि दुसरा गट होता तो म्हणजे मध्यगत राष्ट्रांचा. हे 2 गटामध्ये ही सहभागी राष्ट्र झालेली आपल्या लक्षात येतात. ब्रिटन, फ्रान्स, रशिया, इटली आणि अमेरिका ही या मित्र राष्ट्रामध्ये सहभागी, म्हणजे हा एक गट युद्धाचा, पहिल्या महायुद्धाचा हा एक गट असलेला आपल्या लक्षात येतो. विद्यार्थी मित्रांनो, दुसरा गट होता म्हणजे मध्यगत राष्ट्रांचा. जर्मनी, ऑस्ट्रिया हंगेरी, ऑटोमन साम्राज्य आणि बल्गेरिया हे 2 गट असलेले आपल्या लक्षात येतात. आणि या 2 गटामध्ये प्रचंड हे 1914 ते 1918 या कालखंडामध्ये युद्ध झालेलं आपल्या लक्षात येतो. या सगळ्या राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था त्या कालखंडामध्ये डिस्टर्ब झालेल्या आपल्या लक्षात येतात, कोसळलेल्या आपल्या लक्षात येतात. अर्थव्यवस्था ही प्रचंड नुकसान, वित्त हानी आणि मनुष्यहानीचं पण नुकसान प्रचंड झालेलं आपल्या लक्षात येतं. इतकं प्रचंड नुकसान झालं की त्या कालखंडामध्ये नवीन राष्ट्रांची, नवीन राष्ट्र सुद्धा आणि यांच्या जे युद्ध झालं त्या युद्धातनं नवीन राष्ट्रांची निर्मिती पण झालेली आपल्या लक्षात येतात. मी मगाशी म्हटलं तुम्हाला की भौगोलिक सीमा बदललेल्या आपल्या लक्षात येतात. आणि या भौगोलिक सीमांच्या आधारावरच देशांची अर्थव्यवस्था बदलली, समाज व्यवस्था बदलली, माणसाची जगण्याची पद्धत बदललेली आपल्या लक्षात येतात. आणि असं वाटायला लागलं की जीवितहानी आणि युद्धहानी प्रचंड प्रमाणात झाल्यानंतर युद्ध नको अशी भूमिका सगळ्या राष्ट्रांनी घेतली. आणि अशी सगळ्या राष्ट्रांनी भूमिका घेतल्यानंतर मग एक जागतिक पातळीवर एका व्यवस्थेची निर्मिती झाली. त्याचं नाव आहे राष्ट्रसंघ. राष्ट्रसंघ, सगळ्या राष्ट्रांनी एकत्र यायचं आणि त्या राष्ट्रांच्या आधारावर आपले काही प्रश्न असतील, आपल्या देशाचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न एका व्यासपीठावर सोडवायचे. आणि त्या व्यासपीठाचं नाव राष्ट्रसंघ. आपले काही प्रश्न या व्यासपीठावरून चर्चा करून सोडवायचे, चर्चेच्या माध्यमातून सोडवायचे. आणि म्हणून अशा चर्चेचं नाव होतं राष्ट्रसंघ. पण या राष्ट्रसंघाने सुद्धा खूप प्रयत्न केले, सगळ्यांच्या एकत्रित बैठका घेतल्या, सगळ्यांचा विचार समजावून घेतला, संघर्षाची कारणं समजावून घेतली आणि त्यांच्यातले प्रश्न म्हणजे या मध्यगत राष्ट्र आणि मित्र राष्ट्रांच्यातले जे प्रश्न होते, युद्धाला कारणीभूत ठरलेल्या काही गोष्टी होत्या, त्या समजावून घेण्याचा प्रयत्न केला. पण विद्यार्थी मित्रांनो, या राष्ट्रसंघाचे हे यश जे आहे, या राष्ट्रसंघाचं जे कार्य आहे ते फार काळ टिकलं नाही. राष्ट्रसंघाला अपयश आलं. आणि काय झालं, या मध्यगत राष्ट्र आणि मित्र राष्ट्र, या मित्र राष्ट्र आणि मध्यगत राष्ट्रांच्या मध्ये काही प्रवृत्ती, कारण पहिलं महायुद्ध जे झालं होतं त्या पहिल्या महायुद्धामध्ये दुश्मनी निर्माण झालेली होती, कटुता निर्माण झालेली होती, शत्रुत्व निर्माण झालेलं होतं, प्रचंड अर्थव्यवस्था बिघडलेल्या होत्या. आणि अशा बिघडलेल्या अर्थव्यवस्थेमध्ये शत्रुत्व जे निर्माण झालेलं होतं ते मनामध्ये सलत होतं. आणि म्हणून या देशांच्या मध्ये काही हुकुमशाहीची निर्मिती झालेली आपल्या लक्षात येते. काही हुकुमशाह उदयाला आले. मग जर्मनीमध्ये हुकुमशाह निर्माण झाली, हुकुमशाही, इटलीमध्ये, स्पेनमध्ये, या देशांच्या मध्ये हुकुमशाही व्यवस्था. विद्यार्थी मित्रांनो, हुकुमशाही म्हणजे काय? हुकुमशाही म्हणजे एकाधिकारशाही. मी सांगतोय तीच व्यवस्था, तोच हुकूम, तोच आदेश असं म्हणून मी या देशाच्या उन्नतीसाठी, विकासासाठी स्पेनमध्ये, इटलीमध्ये, जर्मनीमध्ये असे हुकुमशाह निर्माण झाले. आणि त्या हुकुमशाही देशाला आश्वासनं वेगवेगळी दिलेली आपल्या लक्षात येतात. आणि या आश्वासनांच्या आधारावर त्यांना आश्वस्त केलं की जगामध्ये जर्मनीचं स्थान उंच करू, जगामध्ये स्पेनचं स्थान उंच करू, जगामध्ये इटलीचं स्थान उंच करू आणि त्याच्या आधारावर आर्थिक विकास घडवून आणू आणि जगामध्ये अमेरिकेपेक्षा मानाचं स्थान आपल्या सगळ्यांना मिळवून देऊ, सोव्हिएत रशियापेक्षा मानाचं स्थान मिळवून देऊ, अशी भूमिका आपल्या देशामध्ये मांडल्यामुळे त्या हुकुमशाही व्यवस्थेला बळकटी मिळाली आपल्या लक्षात येते. आणि या बळकटीच्या आधारावर काय झालं तर बळकटीच्या आधारावर हे हुकुमशाह मजबूत झाले. त्यांनी शस्त्रास्त्र निर्मिती केलेली आपल्या लक्षात येते, त्यांनी युद्धाची नीती निर्माण केलेली आपल्या लक्षात येते, युद्धाची व्यवस्था निर्माण केलेली आपल्या लक्षात येते. आणि युद्धाची व्यवस्था निर्माण केल्यामुळे
राष्ट्रसंघाची जी निर्मिती झालेली होती, एका व्यासपीठावर येऊन प्रश्न सोडवायचे, युद्ध करायचं नाही, युद्धामुळं जीवितहानी आणि वित्तहानी प्रचंड मोठ्या प्रमाणात होते आणि त्याच्यामुळं युद्धापासून जगाला दूर ठेवायचं अशी जी भूमिका घेतलेली होती, त्या भूमिकेला छेद दिलेला आपल्या लक्षात येतो. आणि म्हणून या पहिल्या महायुद्धामध्ये जी शत्रुता निर्माण झाली, हुकुमशाही राष्ट्र उदयाला आली, त्या हुकुमशाही राष्ट्रांच्या मुळे दुसऱ्या महायुद्धाची परिस्थिती ओढवलेली आपल्या लक्षात येते. बघा 1918 पासून ते 1938 पर्यंत 39 पर्यंतचा हा जो कालखंड होता, या कालखंडामध्ये प्रचंड द्वेष एकमेकाच्या राष्ट्राबद्दल निर्माण झालेला आपल्या लक्षात येतोय. आणि हुकुमशाही राष्ट्रांची परिणिती, हुकुमशाहीचा उदय जो आहे हा दुसऱ्या महायुद्धामध्ये झालेला आपल्या लक्षात येतो. विद्यार्थी मित्रांनो, बघा पहिलं महायुद्ध झालं, त्याच्यातनं जगाला भरपूर काही गोष्टी शिकायला पाहिजे होतं. काही कालखंडात या 1919 ते 1938 या कालखंडामध्ये काही धडे पण घेतले, काही राष्ट्रसंघाच्या निर्मितीचं, राष्ट्रसंघाच्या उद्दिष्टांचं इम्प्लिमेंटेशन करण्याचा प्रयत्न केला, पण राष्ट्रसंघाला मात्र अपयश आलेलं आपल्या लक्षात येते. आणि त्याचीच परिणिती म्हणून दुसऱ्या महायुद्धामध्ये झालेली आपल्या लक्षात येते. विद्यार्थी मित्रांनो, ह्या हुकुमशाही राष्ट्रांची जी प्रवृत्ती होती, मानसिकता जी होती की नाही, माझ्या राष्ट्राचा पहिल्या महायुद्धामध्ये पराभव झालेला आहे आणि त्यांना चांगले दिवस जर आणायचे असतील तर मला पुन्हा माझ्या देशाची ताकद आजमावावी लागेल. आणि म्हणून अशी भूमिका घेऊन त्यांनी दुसऱ्या महायुद्धाला कारणीभूत ठरलेले आपल्या लक्षात येतात. महायुद्ध 1939 ते 1945 या कालखंडामध्ये दुसरं महायुद्ध झालं आणि ते केवळ आणि केवळ वसाहतवादाच्या आधारावर झालेलं आपल्या लक्षात येतं. युरोप खंडातल्या अनेक राष्ट्रांनी, ब्रिटन असेल, अमेरिका असेल किंवा युरोप खंडातले अनेक, फ्रान्स असेल, या सगळ्या राष्ट्रांनी जगातल्या आफ्रिका खंड आणि आशिया खंडातल्या अनेक राष्ट्रांच्यावर त्यांना गुलामगिरी ठेवण्याचा प्रयत्न केलेला होता. आणि त्या राष्ट्रांच्या, त्या प्रत्येक राष्ट्रांच्या मध्ये चळवळी सुरू झालेल्या होत्या, स्वातंत्र्यासाठी धडपड सुरू झालेली आपल्या लक्षात येते. आणि म्हणून हे सगळं कारणीभूत दुसऱ्या महायुद्धासाठी ठरलेलं आपल्या लक्षात येते. दुसऱ्या महायुद्धाचा कालखंड 1939 ते 1945 हा कालखंड असलेला आपल्या लक्षात येतो. मित्र राष्ट्र आणि अक्ष राष्ट्र असे दोन गट या दुसऱ्या राष्ट्रामध्ये, दुसऱ्या महायुद्धामध्ये पडलेले आपल्या लक्षात येतात. कोण कोण होतं या मित्र राष्ट्रांच्या मध्ये? ब्रिटन होतं, फ्रान्स होतं, ऑस्ट्रेलिया होतं, कॅनडा होतं, न्यूझीलंड होतं, भारत होतं, सोव्हिएट युनियन होतं, चीन होतं आणि अमेरिका होतं. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मनामध्ये प्रश्न असा पडेल की भारत पण दुसऱ्या महायुद्धामध्ये होतं का? पण भारत त्या कालखंडामध्ये पारतंत्र्यात असलेला आपल्या लक्षात येतं. आणि पारतंत्र्य ब्रिटनच्या, इंग्लंडच्या पारतंत्र्यात आपण होतो. इंग्लंडचं साम्राज्य आपल्यावर प्रस्थापित होतं आणि असं प्रस्थापित साम्राज्यवादी राष्ट्र जर दुसऱ्या महायुद्धामध्ये सहभागी झालेलं होतं तर स्वाभाविकपणे आपण सुद्धा त्या दुसऱ्या महायुद्धामध्ये सहभागी असलेलं आपल्या लक्षात येतं. आणि म्हणून अक्षराष्ट्र जर्मनी, जपान आणि इटली. जर्मनी ही युरोप खंडातलं राष्ट्र आहे, जपान हे आशिया खंडातलं राष्ट्र आहे आणि इटली या राष्ट्रांच्या मध्ये बघितलं आपण, जर्मनी आणि इटलीमध्ये तर त्या कालखंडामध्ये हुकुमशाही होती. त्या कालखंडातल्या हुकुमशाही त्या राष्ट्राला आश्वासन दिलेलं होतं, कारण अपमानाचा आपल्यावर झालेला अपमान आहे, आपला जो अपमान आहे तो आपल्याला दुसऱ्या महायुद्धात भरून काढायचा आहे असं आश्वासन दिलेलं होतं. आणि दुसऱ्या महायुद्ध हे सुरू झालं 1939 ला. 1945 पर्यंत दुसरं महायुद्ध चाललं. प्रचंड वित्तहानी. पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध अशी जर तुलना आपण केली तर पहिल्या महायुद्धाच्या तुलनेमध्ये दुसरं महायुद्ध प्रचंड सहारक असलेलं आपल्या लक्षात येतं. अत्यंत विध्वंसक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा दुसऱ्या महायुद्धामध्ये पहिल्या महायुद्धापेक्षा अधिक झालेला आपल्या लक्षात येतोय. आणि त्यामुळे हे सहारक होतं. मनुष्यहानी, मनुष्याच्या जीवात म्हणजे मनुष्यानं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कशासाठी केला पाहिजे? विधायक कामासाठी केला पाहिजे. पण दुसऱ्या महायुद्धामध्ये विद्यार्थी मित्रांनो जर बघितलं आपण तर हा विघातक कामासाठी झालेला आपल्या लक्षात येतोय. आणि म्हणून दुसऱ्या महायुद्धाचा भयानक व्यापक दुसरं महायुद्ध असलेलं आपल्या लक्षात येते. आणि प्रगत तंत्रज्ञानाचा जसा उल्लेख होता तसं राष्ट्रावर प्रचंड आर्थिक नुकसान जसं पहिल्या महायुद्धामध्ये झालं होतं तसंच दुसऱ्या महायुद्धामध्ये सुद्धा प्रचंड आर्थिक नुकसान झालेलं आपल्या लक्षात येतं.
आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण जर बघितलं की मित्र राष्ट्रामध्ये सहभागी असलेले हे सर्वजण जे आहेत, अक्षर राष्ट्रामध्ये सहभागी असलेले हे सर्वजण जे आहेत, त्यामुळं जे दुसऱ्या महायुद्धामध्ये विजयी झाले आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये पराभूत झाले, या सगळ्यांच्या अर्थव्यवस्था, देशाच्या अर्थव्यवस्था कोसळलेल्या आपल्या लक्षात येते. विद्यार्थी मित्रांनो, एक महत्वाची घटना दुसऱ्या महायुद्धामध्ये घडली, ती म्हणजे अमेरिकेची महत्वाची भूमिका दुसऱ्या महायुद्धामध्ये होती. अमेरिकेकडे अणुबॉम्ब त्या काळखंडात, अण्वस्त्रांची निर्मिती अमेरिकेने केलेली होती आणि त्याचा उपयोग जपानच्या 2 शहरांच्यावर 6 ऑगस्ट 1945 आणि 9 ऑगस्ट 1945 क्रमशः हिरोशिमा आणि नागासाकी या 2 जपान मधल्या शहरांच्यावर अमेरिकेने अणुबॉम्ब टाकले आणि जपानची दोन्ही शहर उद्ध्वस्त झाली. आजही जपानमध्ये जन्माला येणारा माणूस जो आहे तो अपंग जन्माला येत असलेला आपल्या लक्षात येतो. विद्यार्थी मित्रांनो, इतकं प्रचंड आजपर्यंत 1945 पासून आजपर्यंत त्या जपानला, त्या 2 शहरांना या दुसऱ्या महायुद्धाचे चटके सहन करावे लागलेले आपल्या लक्षात येतात. जपानने त्या कालखंडात माघार घेतली आणि युरोप खंडामध्ये जर्मनीचं पण प्रचंड आर्थिक नुकसान झालं आणि जर्मनीने माघार घेतली. या दोन्ही राष्ट्रांनी माघार घेतली आणि 1945 ला हे महायुद्ध, दुसरं महायुद्ध संपलेलं आपल्या लक्षात येते. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण बघितलं तर 1945 ला जे युद्ध संपल्यानंतर सुद्धा जशी 1918 युद्ध संपल्यानंतर स्थिती होती जगामध्ये, जगाचं प्रचंड वित्तहानी झालेली होती, मनुष्यहानी झालेली होती, तशीच अवस्था 1945 मध्ये झालेली होती. जगामध्ये असं वाटत होतं की जगातल्या सगळ्या राष्ट्रांनी एकत्र यावं आणि आपल्या समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रसंघाची पुन्हा एक निर्मिती करावी, अशी स्थिती निर्माण झालेली आपल्या लक्षात येते. पण पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 1945 ते 1991 हा जो कालखंड होता, या कालखंडामध्ये एक महत्वाची घटना घडली, म्हणजे शीतयुद्ध निर्माण झालेलं आपल्याला लक्षात येतं. शीतयुद्ध म्हणजे काय? युद्धाची घोषणा करायची नाही, पण अन्य देशांच्या बाबतीत आपल्या राष्ट्रानं त्या कालखंडामध्ये युद्ध भावना जोपासायची. हा माझा शत्रू राष्ट्र आहे म्हणून त्याच्याशी वागणूक करायची, याला म्हणतात शीतयुद्ध. आणि या शीतयुद्धाची निर्मिती या कालखंडामध्ये झालेली आपल्या लक्षात येते. विद्यार्थी मित्रांनो, एक महत्वाची घटना दुसऱ्या महायुद्धानंतर घडलेली आपल्या लक्षात येते. काय महत्वाची घटना आहे? तर महत्वाची घटना म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, सोव्हिएत युनियन आणि अमेरिका या 2 राष्ट्र ही परस्परांची दुसऱ्या महायुद्धामध्ये मित्र राष्ट्र होते. पण जसं युद्ध संपलं तसं हे दोघे जण एकमेकांपासून वेगळे झालेले आपल्या लक्षात येतात. का बरं वेगळे झाले? तर यांना मी म्हटलं की दोन्ही युद्धांची कारण काय आहे? तर सत्तेची लालसा हे युद्धाचं कारण असलेलं आपल्या लक्षात येतं. आणि म्हणून जगावर साम्राज्य करावं, जगावर आर्थिक महासत्ता म्हणून महासत्ता गाजवावी, या एकाच भूमिकेतून अमेरिका आणि सोव्हिएत युनियन म्हणजे रशिया, ज्याचं नेतृत्व सोव्हिएत युनियनची करत होती रशिया आणि अमेरिका, हे एकमेकांपासून वेगळे झाले. किंबहुना वेगळे झाले नाही, तर ते एकमेकांचे शत्रू राष्ट्र म्हणून एकमेकांच्या समोर उभे राहिलेले आपल्या लक्षात येतात. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, 1945 पासून 1991 पर्यंत जे शीतयुद्ध निर्माण झालं, त्याला कारणीभूत जे आहे ते सोव्हिएत युनियन आणि अमेरिका असलेलं आपल्या लक्षात येतं. विद्यार्थी मित्रांनो, या कालखंडामध्ये प्रचंड नुकसान झालं. प्रचंड जगाचं 2 भागामध्ये जग विभागलं गेलं आणि संशयाचा हल्ला निर्माण झालेला आपल्या लक्षात येतोय. आणि या संशयामुळे झालं काय? तर विद्यार्थी मित्रांनो, सोव्हिएत युनियन आणि अमेरिका या सगळ्या देशांच्या अर्थव्यवस्था कोलमडलेल्या होत्या. सहभागी राष्ट्रांच्याच देशांच्या अर्थव्यवस्था कोलमडलेल्या आपल्या लक्षात येतात. पण कमीत कमी नुकसान झालेलं होतं ते अमेरिकेचं झालेलं आपल्या लक्षात येतं. का बरं? तर अमेरिकेने अणुबॉम्ब टाकण्याशिवाय युद्धाचा जास्त सहभाग अमेरिकेचा नव्हता आणि म्हणून अणुबॉम्ब टाकले आणि युद्धामध्ये युद्ध समाप्ती करण्याची भूमिका मात्र अमेरिकेची होती. पण नुकसान मात्र त्यांचं जास्त झालेलं नव्हतं. आणि अशा कालखंडामध्ये जगाला आर्थिक मदत करणं आणि जगातले अनेक राष्ट्र आपल्याकडे ओढून घेणं, याचा प्रयत्न मात्र त्या कालखंडात अमेरिकेने केलेला आपल्या लक्षात येईल. काही राष्ट्र सोव्हिएत युनियन बरोबर सुद्धा होते. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण विचार केला तर सोव्हिएत युनियन आणि अमेरिका
या दोघांच्याही विचाराची गती वेगळी असलेली आपल्या लक्षात येते. आपण कसं म्हणाल तुम्ही, तर या दोघांची भूमिका वेगळी होती. कारण अमेरिका हे भांडवलशाही राष्ट्र होतं. भांडवलशाहीचा विकास अधिकाधिक जगामध्ये झाला पाहिजे असा प्रयत्न कोण करत होतं, तर अमेरिका करत होती. आणि विद्यार्थी मित्रांनो, सोव्हिएत युनियन हे एकपक्षीय हुकुमशाही मानणारे समाजवादी व्यवस्था जगामध्ये प्रस्थापित झाली पाहिजे असा विचार करणारी सोव्हिएत युनियन असलेली आपल्या लक्षात येते. आणि म्हणून या दोन भूमिका म्हणजे भांडवलशाही आणि साम्राज्यवाद, भांडवलशाही आणि समाजवाद, भांडवलशाही आणि एकपक्षीय हुकुमशाही या दोन्ही परस्पर विरोधी असलेले आपल्या लक्षात येतात. आणि हे विरोधी विचार प्रवाह असल्यामुळं ते एकत्र राहू शकले नाहीत. 1945 ला युद्ध संपल्यानंतर हे दोन राष्ट्र वेगळे झाले. त्याचं कारण त्यांच्यातला विचार असलेला आपल्या लक्षात येतो. आणि त्या विचाराच्या आधारावरच ते वेगळे झाले आणि त्यांनी वेगळी चाल खेळायला सुरुवात केली. जगातल्या अनेक राष्ट्रांना स्वतःकडे ओढून घेण्यासाठी सुरुवात केलेली आपल्या लक्षात येते. आणि त्याच्यातनं शीतयुद्धाची निर्मिती झाली. काय झालं शीतयुद्ध म्हणजे? या शीतयुद्धाच्या कालखंडामध्ये झालं काय? या शीतयुद्धाच्या कालखंडामध्ये विद्यार्थी मित्रांनो जर आपण विचार केला तर शस्त्रास्त्र स्पर्धा ज्या आहेत यांचा विकास झालेला आपल्या लक्षात येतो. संघर्ष वाढलेला, सत्ता स्पर्धा, शस्त्रास्त्र स्पर्धा प्रचंड वाढ झालेली आपल्या लक्षात येते. आणि या कालखंडामध्ये लष्करी सामर्थ्य वाढवण्यासाठी दोन्ही राष्ट्रांनी अधिकाधिक प्रयत्न करायला सुरुवात केलेली आपल्या लक्षात येते. आणि या प्रयत्नाच्या आधारावरच जग हे द्विसंघामध्ये विभागलेलं आपल्या लक्षात येते. जगाचे दोन भाग झाले आणि म्हणून जगामध्ये प्रादेशिक भूमिका सुद्धा घेऊन दोन गट निर्माण झालेले आपल्या लक्षात येतात. आणि या दोन्ही गटांच्या आधारावर जग विभागलं गेलं. आणि या विभागलेल्या जगाच्या आधारावरच आपण बघतो की जगाचं प्रचंड नुकसान या कालखंडामध्ये झालेलं आपल्या लक्षात येतं. आणि या दोन्ही गटांनी सोव्हिएत युनियन आणि अमेरिकेनं जगातल्या अनेक राष्ट्रांना ज्यांची अर्थव्यवस्था कोलमडलेली होती, ज्यांचा देश चालवणं सुद्धा मुश्किल झालेलं होतं, अशा राष्ट्रांना त्या कालखंडामध्ये त्यांनी काय केलेलं होतं, त्यांनी आश्वासन द्यायला सुरुवात केलेली होती. आम्ही तुम्हाला आर्थिक मदत करू, आम्ही तुम्हाला शस्त्रास्त्र करू, आम्ही तुम्हाला जगामध्ये पुन्हा सन्मानाला उभं करायसाठी मदत करू, अशी भूमिका त्या कालखंडामध्ये घ्यायला त्यांनी सुरुवात केलेली होती. याच कालखंडामध्ये शस्त्रास्त्र स्पर्धा प्रचंड वाढलेली होती. अमेरिका सुद्धा एका बाजूला शस्त्र वाढवण्यासाठी, आपल्या गटातल्या राष्ट्रांना शस्त्र पुरवण्यासाठी शस्त्रास्त्र निर्मिती अधिकाधिक करायला लागलेली होती. सोव्हिएत युनियन आणि रशिया सुद्धा याच कालखंडामध्ये जास्तीत जास्त शस्त्रास्त्र निर्मितीवर त्यांनी भर दिलेला आपल्या लक्षात येतोय. आणि याच्या आधारावरच आपल्या गटातल्या राष्ट्रांना अधिकाधिक शस्त्र पुरवठा त्यांनी करायला सुरुवात केलेली होती. आणि म्हणून अमेरिका शस्त्र पुरवठा करते हे सोव्हिएत युनियनला माहिती नव्हतं. सोव्हिएत युनियन जे काही शस्त्रास्त्र स्पर्धा करते हे अमेरिकेला थोड्याफार प्रमाणात माहिती होतं. आणि त्यामुळे परस्पर संशयाचं वातावरण हे जगामध्ये प्रचंड वाढलेलं आपल्या लक्षात येतं. याच कालखंडामध्ये विद्यार्थी मित्रांनो जर आपण विचार केला तर भारताची भूमिका फार महत्वाची होती. भारत 1947 साली 15 ऑगस्ट 1947 साली स्वतंत्र झालेला होता. स्वतंत्र राष्ट्र म्हणून जगामध्ये भारताची निर्मिती झालेली होती. भारताची भूमिका, भारताची आध्यात्मिक बाजू, भारताची विचार प्रणाली जी आहे जगापेक्षा त्या कालखंडामध्ये वेगळी असलेली आपल्या लक्षात येते. पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी जगामध्ये जग जेव्हा दोन्ही गटामध्ये विभागलेलं होतं त्या कालखंडामध्ये भारताची भूमिका घेऊन अलिप्ततावादी चळवळीला सुरुवात केलेली होती. आणि म्हणून आपण विद्यार्थी मित्रांनो नागरिक शास्त्र आतापर्यंत शिकलो. त्याच्यानंतर आपण राज्यशास्त्रामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, आपली दिशा काय आहे याचा विचार आपण केला. जगाचा विचार केला. आपण पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध समजावून घेतलं. आपण 1945 नंतर 1991 पर्यंत शीतयुद्ध जे आहे हे शीतयुद्ध सोव्हिएत युनियन आणि अमेरिका अशा दोन गटामध्ये विभागलेलं जग याचा विचार आपण केला. विद्यार्थी मित्रांनो शीतयुद्धाचे जे परिणाम आहेत, शीतयुद्धानंतरचं जे जग आहे हे आपल्याला पुढच्या तासाला समजावून घ्यायचं आहे. तो